पूर्ण परिचय काय आहे? कुठल्या प्रभागामधून तुम्ही कुठल्या पक्षाकडून उभे आहात? शीतल किशोर आता ही राष्ट्रवादी अजितदादा पक्षाकडून उमेदवारी मिळाली आहे. या प्रभागातल्या समस्या कुठल्या कुठल्या आहेत? पाण्याची समस्या, पाण्याची समस्या, घनकचऱ्याची समस्या, कोणची समस्या, पूर्वेची समस्या आणि आपल्या नाल्याची समस्या, पाण्याची समस्या, अशी समस्या खूप घरकुलची समस्या पण आहे. घरकुलची समस्या आहे, घरकुलची आहे. बरं, महिलांसाठी तुम्ही एक महिला आहात, महिलांसाठी बचत गटची आहे, त्यामार्फत महिलाचं सक्षमीकरण बचत गट योजना बचत गट योजनेच्या बचत अंतर्गत गट योजना चालूच आहे. चालू अजून करणार. अजून करणार आम्ही. काही आता रुकली आहे, काही आता तिथे कामं चालू आहे. त्या म्हणत आहे एप्रिल महिन्यापासून चालू करू आपण. जमा चालूच आहे. बरं, महानगरपालिकेच्या अंतर्गत जे काही निधी असते आदिवासीच्या कल्याणासाठी, तो वाढविण्यासाठी तुम्ही काही प्रयत्न करणार आहात का? करू ना, आम्ही करू. प्रयत्न करत लागेल ना आम्हाला. समस्या आहे तर आम्हाला करावंच लागेल. किशोर वीरशा आत्रा, माझी पत्नी सौ शीतल किशोर आत्रा, जटपुरा प्रभाग 7मधून क गटातून सर्वसाधारण गटातून उमेदवारी निवडणुकीत उभी आहे. बरं, या प्रभागातले नेमके प्रश्न काय आहेत? जसं घाणपाण्याचा प्रश्न आहे, सांडपाण्याचा प्रश्न आहे, पाण्याचा प्रश्न आहे, आणि हा प्रश्न जे आहे मागील काही महिन्यापासून किंवा काही वर्षापासून राष्ट्रवादी काँग्रेस प्रामुख्याने आंदोलन करत आहे. हा प्रश्न तुम्ही कसा मार्गी लावणार? हा जो प्रश्न आहे, सांडपाणी याचा निचरा होत नाही, याचा आम्ही सभागृहात गेलो तर हा प्रश्न जो मॅनपॉवर आहे, माणसं कमी देतात, महानगरपालिकेचे एक दोन व्यक्ती वार्डात येऊन काम करते, तर आम्ही त्याच्यासाठी मॅनपॉवर वाढवण्याचा प्रयत्न करणार. वार्डात सफाई स्वच्छता चांगल्या पद्धतीनं प्रमाणे झाली पाहिजे. त्यासाठी जे काही आम्ही सभागृहात आपले प्रश्न मांडणार त्या म्हणजे झाल्या पाहिजे, समस्या सुटल्या पाहिजे, ह्या पद्धतीनं आम्ही मॅनपॉवर वाढवण्याचा प्रयत्न करणार, मागणार. आणि स्वच्छता जलनगर वार्ड प्रभागातली स्वच्छता सुरळीत व्हावी यासाठी पूर्ण प्रयत्न करणार. बरं, अमृत योजनेअंतर्गत असं म्हणलं जातं की मोठा निधी आला होता, 200 ते 250 कोटीची आहे, चंद्रपूर शहराला आहे. परंतु या निधी अंतर्गत जी कामं व्हायला पाहिजे होती, जसं सांडपाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे, नाल्यांचा प्रश्न आहे, स्वच्छ पाणी जे आहे नागरिकांना मिळायला पाहिजे ते प्रश्न आहे, त्या पद्धतीचं कामं कुठलंच दिसत नाही. तुम्ही तुमच्या प्रभागातल्या ज्या या सगळ्या समस्या आहेत, ह्या कशा वाढणार तुम्ही? अमृत योजना जी आहे, अमृत योजनाचे कामं आमच्या प्रभागात 70 ते 80% कामं झाली आहे, आणि अमृत योजना काही ठिकाणी 20% कामे बाकी आहे. आणि त्याचे जे इकडून पाण्याची जे अमृत योजनेची पाईपलाईन म्हणजे पाणी पोचण्याचे काम अजून अद्याप सुरू झाले नाही, परंतु असं सांगण्यात येतं 2 महिन्यात ते काम म्हणजे इकडची अमृत योजना चालू होणार आहे. परंतु आमचं म्हणणं की 70-80% काम झालेले आहे, पण 20% पूर्ण काम झाल्याशिवाय अमृत योजनेची जे पाईपलाईन आहे हे चालू म्हणजे अमृत योजना लवकरात लवकर चालू व्हायसाठी आज पूर्ण 80% जे 100% काम झाल्याशिवाय अमृत योजनेची पाईप चालू केल्या म्हणजे झाली पाहिजे. नाहीतर काय म्हणजे अर्ध्या लोकांना पाणी पोचणार, अर्ध्या लोकांना नाही पोचणार, ते लोक अजून ओरडणार. म्हणजे 100% पूर्ण अमृत योजनेचे पाईपलाईन घरोघरी गेल्याशिवाय म्हणजे अमृत योजनेचे कनेक्शन जे पोचल्याशिवाय ते अमृत योजना चालू झाली नाही तरी चालेल, पण पूर्ण 100% अमृत योजना घरोघरी पोहोचल्यावर अमृत योजना चालू झाली पाहिजे. बरं, सर, आपला पूर्ण परिचय काय आणि कुठल्या संघटनेचे तुम्ही प्रतिनिधी आहात? मारुती जुमनाके, जिल्हा महासचिव, महाराष्ट्र ट्रायबल आघाडी या संघटनेच्या वतीने, आदिवासी संघटनेच्या वतीने, त्यासोबतच बाकी इतर आदिवासी संघटना आणि ओबीसी बेस लोकस्वराज्य पार्टी या संघटनेच्या वतीने सुद्धा आम्ही, चंद्रपूर जिल्हा हा गोंडराजा जिल्हा असून या गोंडराजाच्या जिल्ह्यामध्ये गोंड राजे घराण्यातील सन्माननीय आमचे किशोरभाऊ आत्राम साहेब हे सुद्धा गोंडराजे घराण्यातील असून, आणि गोंडराजे घराण्यातील उमेदवार सुद्धा या ठिकाणी मागील 2-3 टर्ममध्ये माजी नगरसेविका म्हणून यांनी पद भूषवलं होतं. त्यामुळे आम्ही आदिवासी संघटनेच्या वतीने सन्माननीय सौ शीतल ताई किशोर आत्राम यांना प्रभाग 7मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजित पवार गट यांना जाहीर समर्थन देत आहे.
त्यांनी आपल्या प्रभागामधील सर्व परीने चंद्रपूर महानगरपालिकेमध्ये चंद्रपूर महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये त्यांनी विविध विषयावरच्या समस्या मांडून आपल्या प्रभागाचा सर्वांगीण विकास साधावा हीच यांच्याकडून अपेक्षा करतो आणि आम्ही आमच्या पाठिंबा देऊन यांना प्रचंड बहुमताने विजयी व्हावा यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार. हे होते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे उमेदवार, ज्यांचा असा विश्वास आहे की जरी पक्षाने या प्रभागामध्ये काही वर्षापासून काम केलं असलं तरीही आम्ही निवडणुकीच्या रिंगणामध्ये दमदारपणे आहोत आणि आमची उपस्थिती जी आहे ते विजयाच्या दिशेने अधिकृत होईल. सुजित ठमके, न्यूज इंडिया 24, चंद्रपूर.